भोकर नगर परिषदेत पुन्हा अशोक चव्हाणांचे वर्चस्व, भाजपाच्या नगराध्यक्षासह बहुमतांनी विजय। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मतदारसंघातील भोकर नगर परिषदेवर भाजपाचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार व नगर सेवक पदाचे उमेदवार बहुमतांनी निवडून आणत पुन्हा एकदा भोकर नगर परिषदेवर आपले वर्चस्व कायम ठेवले असून या ठिकाणी काँग्रेस शिवसेना पक्षाला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही, तर अशोक चव्हाणांची खेळी आणि एमआयएमच्या उमेदवारामुळे काँग्रेसला या ठिकाणी मोठा पराभव पत्करावा लागला आहे। भाजपच्या विजयाबद्दल भोकरच्या जनतेने विकासाला मत दिल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शोध न्यूजशी बोलताना सांगितले, तर भोकर विधानसभेच्या आमदार श्रीजय चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाला बहुमतांनी निवडून आणल्याबद्दल भोकरच्या जनतेचे आभार मानले असून भोकरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात विजय रॅली काढत ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला। विविध विषयावर भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आणि विविध विरोधकांनी विविध मुद्दे काढू नये। आज भाजपची एक हाती सत्ता भोकर नगर परिषदेवर आली, काय सांगाल? आमचे नेते या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी जो विकास केला त्या विकासाची पावती म्हणजे आमचं यश आहे। आणि विरोधकांजवळ दुसरं भांडवलच काही नव्हतं, त्यांना भांडवल फक्त आम्हाला शिवाय देणं, कारण त्यांनी कुठलं कामच केलं नव्हतं, फक्त आम्ही केलेल्या कामाच्या चुका करणं हे त्यांचं काम असल्यामुळं ते पूर्ण त्यांना पराभूत झाले आणि आम्ही निवडून आलो। जनतेचा विकसित महाराष्ट्राचा कौल आहे। ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी साहेबांनी देशामध्ये एकंदरीत विकासाची पावलं धडाधड उचलायला सुरुवात केलेली आहे। लोकांना विकास पाहिजे, नुसता टीकेवर लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही आहे, काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम झालं पाहिजे ही सामान्य माणसाची अपेक्षा आहे। आणि ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आणि रवींद्र चव्हाण प्रदेश भाजपाचे अध्यक्ष या नात्याने ज्या पद्धतीने कामाचा धडाका लावलेला आहे त्याला प्रतिसाद लोकांनी या ठिकाणी दिलेला आहे। आणि आपण पाहिलं राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात नगराध्यक्ष आणि नगरसेवक जे आले आहेत ते भाजपाचे आलेले आहेत आणि त्यामुळे भोकर याला काही अपवाद राहायचा प्रश्नच उद्भवत नाही आहे। भोकर हा माझ्यावर प्रेम करणाऱ्यावर आणि आमची कन्या श्रीजय चव्हाण आमदार या ठिकाणच्या आहेत, त्यांच्यावर मनापासून साथ देणारे हे लोक या ठिकाणी आहेत। भोकरच्या आगामी 5 वर्षाचा जो काही विकासाची संकल्पना आहे ती पूर्णत्वास निर्णयाबाबतीमध्ये लोकांचा कल आपण पाहिला आणि भोकरमध्ये काय अपवाद वगळले तर मला वाटतं की लोकांची साथ भरपूर मिळालेली आहे आणि बहुमताने नगराध्यक्षसुद्धा चांगल्या मताधिक्याने निवडून आलेला आहे। जनतेचे आभार मानतो। त्याच्या तुलनेमध्ये नांदेडमध्ये फारसं भाजपाला यश मिळालं नाही। नांदेडमध्ये भाजपाकडे आज 2 नगरपालिका आणि बाकीचे 3 नगरपालिका कोंडलवाडीसहित 3 नगरपालिका आणि इतर 2 अशामुळे 5 नगरपालिका या भोकर आपल्या भाजप ताब्यामध्ये आहेत। इतर ठिकाणी कदाचित काही समन्वयाचा अभाव असावा, थोडं माहिती घ्यावी लागेल नेमकं काय घडलं कशामुळे, पण स्थानिक आमदारांवर त्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या की त्यांनी आपापले मतदारसंघ पाहावी अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे कुठे काय कोण कमी पडलं आहे किंवा नेमकं काय घडलं आहे लवकरच आम्ही त्याची बैठक घेऊ। अन्य ठिकाणीसुद्धा कारण येणाऱ्या महापालिकेलासुद्धा हे पाहतोय निश्चित पॉझिटिव्ह परिणाम याचा राहणार आहे। भाजप पुरस्कृत आहे असं मानेल मी आज काही सांगू शकत नाही, त्यांच्याशी त्यांचा बोलणं झाल्यावर मी सांगू शकेन, पण सकृत दर्शनी तर निश्चितच ही तिकीट वाटपामध्ये ज्या काही गोंधळ झालेला आहे काही ठिकाणी त्याच्यामुळे काही दुष्परिणाम झाले मी नाकारत नाही। महानगरपालिकेची देखील निवडणूक पार पडणार आहे, महायुतीचा काय फॉर्म्युला ठरला आहे? नाही, महायुती असं आहे की ती चर्चा आमचे स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत ते आणि शिवसेनेच्या 2 बैठका झालेल्या आहेत, अद्याप तो निर्णय झालेला नाही। पण मला वाटतं आजच्या निवडणुकीनंतर जे चित्र दिसतंय महाराष्ट्रामध्ये ते लक्षात घेता नांदेडमध्ये सुद्धा सगळ्याच राजकीय जे काही युतीमध्ये जे पक्ष आहेत त्यांनी भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्राचा कित्तासुद्धा नांदेड महापालिकेमध्ये आपल्याला गिरवता येईल अशा पद्धतीने सकारात्मक वातावरण निश्चित निर्माण झालेलं आहे।
आनंदाची गोष्ट आहे की आज भोकर आणि मुदखेड दोन्ही नगरपालिकेत आपले भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. तसंच त्याचप्रमाणे मोठ्या संख्येत नगरसेवक नगरसेविका सुद्धा भाजपाकडनं निवडून आलेले आहे. हे खरं श्रेय तर भोकरची जनता असेल आणि मुदखेडची जनता, तसेच सर्व कार्यकर्ते असतील, माझे तिन्ही तालुक्याचे युवक टीम असेल, सर्वच पदाधिकारी असेल, ज्यांनी पूर्ण ताकद लावून ह्या निवडणुकीला स्वतःची निवडणूक समजून लढलेले आहेत. सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि असंच विजय पुढे सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीला असंच राहणार अशी अपेक्षा ठेवते.